नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे छोले भाजी. तर त्यासाठी मी 2 छोटे कांदे कट करून घेतले आहे आणि 1 टोमॅटो कट केला आहे. तर ही भाजी मी कुकरमध्येच बनवते आहे. तर थोडंसं तेल टाकलं आहे आणि मोहरी टाकते, जिरंही टाकून द्यायचं आणि छान तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. नंतर कट केलेला कांदा टाकून द्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकू शकता. माझ्याकडे पेस्ट नव्हती तर मी हेच ठेचून टाकलं आहे. नंतर टोमॅटो टाकून द्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर हे टोमॅटो चांगलं शिजण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ टाकून देणार आहोत. इथे मी मसाले घेत आहे. तर 1 चमचा मी लाल तिखट घेतलं आहे, 1 चमचा मी हळद घेतली आहे आणि 1 चमचा मी अंबारी मसाला घेतला आहे आणि इथे मी आवडीनुसार छोले मसाला घेते आहे आणि हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे. छान असे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण छोले टाकून देणार आहोत. छोले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. हा जो बटाटा मी टाकला आहे तो ऑप्शनल आहे. तर माझ्या मुलीला कोणत्याही भाजीत आलू आवडतो, तर म्हणून मी टाकत असते कधी कधी. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा त्यानुसार टाकू शकता आणि 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. तर ह्या शिट्ट्या तुम्ही कमी गॅसवर घ्यायच्या, एकदम मंद आचेवर. तेव्हाच ते छोले शिजतात. तर बघा, आपली भाजी रेडी झाली आहे. किती छान दिसते आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्यू.